छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भल्या पहाटेपासून गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर इथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। आज शिवाचं दर्शन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत। पोलीस प्रशासनानंही भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे। ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरातही रात्री 2 वाजतापासून भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर 2 वाजता भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ मंदिरामध्ये पूजा केली। आजच्या दिवशी 1.25 लाख भक्त शंकराचं दर्शन घेतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाचं काय महत्त्व आहे, 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराचं काय वेगळेपण आहे, या संदर्भात औंढा नागनाथ मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। आज महाशिवरात्र आहे आणि त्यानिमित्तानं शंकराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी शिवालयामध्ये गर्दी पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्र आणि परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत महाराज भोपी आहेत, जे इथले पुजारी आहेत, पुरोहित आहेत। मला सांगा, आजच्या दिवसाच्या दर्शनाचं काय महत्त्व असतं, काय वेगळंपण असतं? ही महाशिवरात्री आहे, शिवाचा विवाहाचा दिवस आहे, फार मोठा पर्वकाळ आहे। भगवान शिवशंकर आज देवाला बेल आणि पाणी घातल्यानंतर सर्व मनोकामना पूर्ण होतात। हे सिद्धलिंग आहे, हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। कुठून कुठून लोक येतात? कमी नेहमी तुम्ही पूजा करताय, साधारणतः किती लोक येतील, काय अंदाज आहे? साधारणतः रात्री 2 वाजता मंदिर सर्व भक्तांसाठी उघडलेलं आहे। सर्व राज्यातनं, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सर्व राज्यातनं लोक इथं भाविक दर्शनासाठी येतात। साधारणतः संध्याकाळपर्यंत 70 ते 80 हजार पब्लिक दर्शन घेईल। बरं, आज दर्शनासाठी लोक येत असतात। आज दर्शनाचं काय महत्त्व असतं, कशा पद्धतीनं पूजा केली जाते, कोणकोणच्या आराधना केली जाते, काय असतं? देवाचं पूजा ही जलधारा, जलाने देवाची पूजा केली जाते। देवाची पूजा ही दुग्धधारेनं, बिल्वपत्रानं देवाची पूजा केली जाते। बरं, आज गर्दी इतर महाशिवरात्रीपेक्षा जास्त दिसायला लागली। मोठ्या प्रमाणामध्ये भक्त दाखल झाले, तर स्पेशल दर्शनाची रांग असते किंवा जनरल, ही अशी गर्दी कधी पाहिली आहे? रात्री कधीपासून ही गर्दी होती का? नाही, ह्या वर्षी थोडी जास्त गर्दी आहे। विशेष म्हणजे ह्या वेळेस सर्व सिद्ध योग आलेला आहे। आज व्यतिपात पण आहे, फार मोठा पर्वकाळ आहे, त्यामुळे ही विशेष गर्दी ह्या वर्षी जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आजची महाशिवरात्र म्हणजे एक विशेष योग आहे आणि त्याच योगामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। आणि सर्वांनी सिद्ध योग मानला जातोय असं पुजारी आपल्याला सांगतायत, आणि त्यामुळेच ही गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। माधव दिपके, एबीपी माझा, औंढा नागनाथ, हिंगोली। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैजनाथाच्या दर्शनासाठी परळीत भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। वैजनाथाच्या स्पर्शदर्शनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र आज महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैजनाथाची अलंकारिक महापूजाही करण्यात आली आहे। यावेळी प्रभू वैजनाथाला विविध अलंकार परिधान करण्यात आलेत। वैजनाथ नगरीमध्ये आज लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। काल रात्रीपासूनच भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले होते। एरवी आपण बघायला गेलं तर स्पर्श दर्शनाचं या ठिकाणी मोठं महत्त्व आहे, पण महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त प्रभू वैद्यनाथाची विशेष अलंकारिक महापूजा करण्यात आली आहे। आणि प्रभूचं हेच रूप पाहण्यासाठी भाविक केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून या ठिकाणी दाखल होत आहेत। आपण जर बघायला गेलं तर भाविकांच्या 2 रांगा इथे करण्यात आलेल्या आहेत। एक जी रांग आहे धर्मदर्शनाची रांग असणार आहे, तर दुसरी जी रांग आहे ती पासची रांग असणार आहे। साधारण धर्मदर्शनाच्या रांगेमध्ये 2 तासात दर्शन होईल अशी व्यवस्था वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आलेली आहे। आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण मंदिरात वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, वेळ। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतील मार्कंडादेव यात्रेला सुरुवात झाली आहे। आमदार मिलिंद नरोटेंच्या हस्ते सपत्नीक पहाटे महापूजा पार पडली आणि त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं।
उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या शिवमंदिरात दर्शनासाठी गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेवी येथे महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झाली आहे। आपण बघू शकता आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी येथे बघायला मिळत आहे। गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या हस्ते सपत्नीक येथे महापूजा झाली। या महापूजेनंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले असून सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी दिसून येत आहे। सकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा आहे। जवळपास 1 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या असून भाविकांना सुरक्षेच्या गराड्यामध्ये आतमध्ये दर्शनासाठी सोडले जात आहे। एकूणच 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने तगडी व्यवस्था केली असून हर हर महादेवचा गजर येथे बघायला मिळत आहे। एबीपी माझा, गडचिरोली। लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीच्या सुमारास परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीनं सिद्धेश्वरास विधिवत दुग्धाभिषेक केला जातो। या दुग्धाभिषेकानंतर यात्रेला सुरुवात होते। महाशिवरात्रीनिमित्त लातूर शहरासह परिसरातील शेकडो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली। सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सव यंदा 16 दिवस चालणार असून या कालावधीत देवस्थानच्या वतीनं कृषीविषयक चर्चासत्र, पशुप्रदर्शन यासह मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे। पहाटेच्या काकड आरतीपासून दिवसभर विविध धार्मिक विधी, अभिषेक आणि विशेष आरती असे नित्योपचार सुरू आहे। महादेवाच्या दर्शनासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक बाबुलनाथ मंदिरात दाखल झालेत। आज महाशिवरात्री निमित्त मुंबईमधल्या प्रसिद्ध अशा शंकराचं मंदिर म्हणजे बाबुलनाथ मंदिरामध्ये आहे। सध्या आपण बघू शकतो भाविकांची अलोट गर्दी ही सर्व भक्तांची आपल्याला पाहायला मिळते। पाटेपासूनच सर्व भक्त हे इकडे दर्शन घेण्यासाठी जमत आहेत। सध्या आपण बघू शकतो महिला वर्ग असेल हे कुठेतरी शंकराचं दर्शन घेण्यासाठी पाटेपासूनच जमायला लागलेत। गुरुजी, काय सांगाल, आज महाशिवरात्र है और कैसा दिन है? आज अच्छा दिन है। आज सब लोग भक्तों को एकदम शांति से दर्शन कर रहे हैं। एकदम कोई प्रॉब्लम नहीं है, सब लोग अच्छी से दर्शन कर रहे हैं। आपण बघतो भाविकांची गर्दी ही पाटेपासूनच आपल्याला इकडे बघायला मिळते। बाहेरच्या रस्त्यापर्यंत ही रांग गेली आहे। त्यामुळे कुठेतरी भाविक असतील, त्याचसोबत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इकडे शिवभक्त आहेत ते भक्ती करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येत आहेत, त्यांना देखील उत्कृष्टरित्या सर्व प्रकारे मॅनेजमेंट ही व्यवस्थित करण्यात आली आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतरची बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं 2.5 वर्षांचा फॉर्म्युला दिलाय। अध्यक्षपदाप्रमाणे उपाध्यक्षपदही आलटून पालटून देण्याचा प्रस्ताव दिलाय। तसंच मित्रपक्ष राष्ट्रवादीला सभापती पद देत सत्तेत सामावून घेतलं जाईल। अध्यक्षपदाच्या प्रस्तावावरती भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांशी चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी माझाला दिली आहे। सत्ता स्थापनेच्या सूत्रावर फडणवीस शिंदे अंतिम निर्णय घेतील। आज बैठकीचीही शक्यता आहे। तसंच राज्यातील 12 जिल्हा परिषदांमधील समीकरणावरून धाराशिवचं समीकरण ठरणार आहे। बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। बातमी मुंबईतून आहे। दुर्घटनांनी अनेकदा हादरलेली मुंबई पुन्हा एकदा एका अपघातानं हादरली आहे। मुलुंडमध्ये LBS रोडवरती वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। तसंच 2 ते 3 वाहनं स्लॅबखाली दबली गेली आहेत। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला। LBS रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली। MMRDA या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे। वेगवेगळ्या 4 टप्प्यांचे 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत। ज्या टप्प्यामध्ये हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे। दरम्यान या अपघातानंतर बंद करण्यात आलेला LBS मार्ग तब्बल 7 तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता
आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना. क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय. मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून. निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत. मिलन इन्फ्रा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर 5 कोटीचं फाईन इमिडिएटली लावलेलं आहे. या कामावर देखरेख ज्यांची आहे ते GC जनरल कन्सल्टंट आहेत. हे एक फॉरेन कंपनी आहे LBG हिल. त्यांच्यावर देखील 1 कोटीचा फाईन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. विषय फाईनचा नाही आहे, विषय जिम्मेदारी या ठिकाणी निश्चित करण्याचा आहे आणि जिम्मेदारी नक्कीच लवकरात लवकर MMRDA निश्चित करेल आणि याच्यामध्ये कोणीही दोषी सापडला तर अजिबात त्याची कोणतीही गय आम्ही करणार नाही. दरम्यान मेट्रोच्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर मृतांच्या वारसांना मदतीची घोषणाही त्यांनी केलेली आहे. हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल. अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती. याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल. मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सत्यजित साळवे यांचं निलंबन करण्यात आलंय. तसे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. मेट्रो ब्रिज मार्गाचं सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला 1 कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इन्फ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. तर MMRDA कडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 15 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये म्हाडाची घरं घेणं आता सोपं होणार आहे. येत्या काळात म्हाडा ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत मुंबईमध्ये घरं उभारणार आहे. खासगी बिल्डर बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत ग्राहकांकडून स्लॅबनुसार पैसे आकारतात. त्याच धर्तीवर विजेत्यांना टप्प्याटप्प्यानं म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या कालावधीत म्हाडाच्या घरांसाठी पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या म्हाडाच्या इमारतीला OC मिळताच विजेत्यांना देकार पत्र पाठवण्यात येतं आणि त्यानंतर विजेत्यांना 25% पैसे भरण्यासाठी 45 दिवस आणि उर्वरित 75% पैसे भरण्यासाठी त्यापुढील 60 दिवसांचा वेळ मिळतो. पैसे भरण्यासाठी कमी कालावधी मिळत असल्यानं विजेत्यांची बँकेत धावपळ होते आणि अनेकांना वेळेत कर्ज मिळत नसल्यानं घर गमवावं लागतं. मात्र आता म्हाडाच्या नव्या स्कीमनुसार सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. आणि यानंतर वांद्र्यातून बातमी आहे. 3 वर्षात 3री निविदा निघाली तरी सुद्धा वांद्र्यातल्या पुलाला मुहूर्त मिळत नाहीये. माहीम फिशरमॅन कॉलनी ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल प्रस्तावितच आहे. 220 कोटी 17,40,000 रुपये खर्चाला मंजुरी देखील मिळाली आहे. 2022 मध्ये या उड्डाणपुलासाठी निविदाही काढण्यात आली, पण तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया मागे घेतली गेली. जुलै 2023 मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली, पण निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि निविदेची अंतिम मुदतही संपून गेली होती. आता पुन्हा नव्यानं पूल विभागानं निविदा काढली आहे. पूल मिठी खाडीवरून जाणार असल्यानं CRZ आणि वनविभागाकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे आणि ती जबाबदारी कंत्राटदाराचीच असणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरती हा पूल फायदेशीर ठरणार असून पूल सुमारे 1.5 ते 2.5 किलोमीटर लांबीचा असणार आहे. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. आज मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 पासून दुपारी 3:45 पर्यंत जलद मार्गावरती मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरची सेवा बंद राहणार आहे. ब्लॉक काळामध्ये हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत आहे, अशा शब्दात धनंजय मुंडेंनी बीडमधल्या कार्यक्रमात आपल्या भावना मांडल्या.
मनातली इच्छा माहीत असल्यानं म्हणून जास्त बोलू नको असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्याची पुष्टीही मुंडेंनी जोडली. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनी ही वक्तव्य केल्यानंतर फडणवीसांनी मुंडेंच्या डोक्यात टपली मारली आणि त्यामुळे मुंडेंच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे धनंजय मुंडे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि म्हणून मुंडेंचं हे वक्तव्य अतिशय बोलकं ठरतंय. आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे. इथं बाजूला भाऊ कामधेनू कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे. कामधेनू गाय म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली, तिची पूजा केली. कामधेनू तुमच्या इच्छापूर्ती करते. आता आमच्या दृष्टीनं हे गायीचं उदाहरण, गोमातेचं उदाहरण, आमच्या दृष्टीनं आता तुम्हीच कामधेनू आहात. एमआयएमच्या 68व्या स्थापना दिनी झालेल्या जाहीर सभेत असदुद्दीन ओवैसींचे धाकटे बंधू तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका करताना पातळी सोडली. हा देश कोणाच्या बापाची मालमत्ता नाही असं म्हणताना पंतप्रधान मोदींचा उल्लेख त्यांनी दो पैसे का चायवाला असा केला. भीती आणि मुसलमान हे शब्द एकत्र येत नाहीत अशी दरपोक्तीही त्यांनी केलेली आहे. ये 2 पैसे का चाय वाला डराएगा, नहीं डरा सकता. डर और मुसलमान एक साथ नहीं चलते. बहुत आए बहुत गए, ये भी चला जाएगा. हम कहीं नहीं गए, नहीं जाएंगे. जो चाहे खाएंगे, जो चाहे पहनेंगे. ये मुल्क किसी की बाप की जागीर नहीं है. ये मुल्क मेरा था, मेरा है, मेरा रहेगा. बातमी डोंबिवलीतून आहे. डोंबिवलीतील रविकिरण सोसायटी आणि राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागली आहे. 29 दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत आणि 5 जण जखमी झालेत. पहाटे 4:15 वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग लागल्याची माहिती मिळतेय. 29 दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत आणि 5 जण यामध्ये जखमी झालेले आहेत. डोंबिवलीतल्या सोसायटीमध्ये ही भीषण आग लागली आहे. सुरेश काटे आपल्याला अधिक अपडेट देतील. सुरेश, आगीची परिस्थिती सध्या कशी आहे आणि कशामुळे नेमकी आग लागली, कारण कळू शकलंय का? प्रज्ञा, आज सकाळी 4:15च्या दरम्यान सागाव परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये आग लागली होती. त्या आगीमध्ये जवळपास 29 मोटरसायकल जळून खाक झालेल्या आहेत आणि 4 ते 5 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. जखमींवरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र ही आग कशामुळे लागलेली आहे किंवा आग लावण्यात आलेली आहे का, या बाबतीत आता संबंधित पोलीस स्टेशन चौकशी करत आहे. मात्र आगीचा भडका एवढा मोठा होता तर त्या आगीचे धुरांचे लोट जे आहेत त्या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे सोसायटीतील इमारतीतील सर्व नागरिक घराबाहेर पाठीच्या दरम्यान साखर झोपेत असतानाच बाहेर पडल्यामुळे मोठा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला होता. प्रज्ञा. सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आणि सविस्तर आढावा पुढे सुरू ठेवूया. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज T20 मॅच होतीये. T20 विश्वचषकात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवरती हा महामुकाबला होतोय. पाकच्या ताठर भूमिकेमुळे हा सामना होणार की नाही याबाबत स्पर्धेआधी साशंकता होती, मात्र आता हा सामना होतोय. त्यामुळे हा सामना क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठणारा हाय व्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता हा थरारक मुकाबला सुरू होणार आहे. मात्र सामन्यावरती पावसाचं सावट असल्यानं चाहत्यांची धाकधूक काहीशी वाढली आहे. परंतु क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकताही आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजिंक्य आहेत.
T20 वर्ल्ड कपच्या या भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याची उत्सुकता मुंबईच्या क्रिकेट प्रेमींमध्येही शिगेला पोहोचली आहे. शहरातील विविध ठिकाणी सामन्याचं लाईव्ह स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आणि विशेषतः शिवाजी पार्क इथे मोठ्या पडद्यावरती हा सामना लाईव्ह असेल. तो बघण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. भारत पाकिस्तान सामन्याचा थरार, जल्लोष आणि देशभक्तीचा उत्साह अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत. आणि यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 सामन्यांचा इतिहास बघूया. भारताचं त्यावरती निर्विवाद वर्चस्व आहे. आतापर्यंत एकूण 15 T20 सामने झालेत. त्यामध्ये भारत 12 सामन्यांमध्ये विजयी झालाय आणि पाकिस्तान T20 विश्वचषक सामने 8 झालेले आहेत आणि 7 भारत विजयी झालेला आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज T20 मॅच होतीये. T20 विश्वचषकात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरती हा महामुकाबला होतोय. पाकच्या ताठर भूमिकेमुळे हा सामना होणार की नाही या संदर्भात स्पर्धेआधी साशंकता होती. मात्र आता हा सामना होतोय. त्यामुळे हा सामना क्रिकेटप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठणारा हाय व्होल्टेज ठरण्याची शक्यता असेल. संध्याकाळी 7 वाजता हा थरारक मुकाबला सुरू होणार आहे. मात्र सामन्यावरती पावसाचं सावट असल्यानं चाहत्यांची धाकधूक काहीशी वाढली आहे. परंतु क्रिकेटप्रेमींमध्ये देखील कमालीची उत्सुकता आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजिंक्य. दरम्यान आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं आणि त्यानंतर मोठं चर्चेचं वादळ उठलं होतं. आता या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला हँडशेकबद्दल विचारल्यावर त्यानं काय सांगितलंय पाहूया. You've broken the suspense on Abhishek, and on handshake will you break the suspense, because Captain Salman Ali Agha said that it would have been great to go back to the old times, so if you can break the suspense on that. कल कर देता हूँ ना ब्रेक सस्पेंस. अभी तो बताया मैंने उनको 24 घंटे आप रुक जाओ, अच्छा गेम खेलेंगे, फिर गेम के बाद अभी इंपॉर्टेंट क्या है आप बताओ. कल गेम इंपॉर्टेंट है, पहले गेम खेलेंगे उसके बाद टॉस 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 का टॉस पे देखेंगे ना. अभी आप रुक जाओ ना 24 घंटा. तो आप ये तवक्को करेंगे कि वो स्पोर्ट्समैन स्पिरिट जो एशिया कप में टूटी थी कि 250 साल तारीख में प्लेयर्स ने आपस में हाथ नहीं मिलाया था, पॉलिटिक्स से हट के एज ए स्पोर्ट्समैन आप ये तवक्को करेंगे कि दोबारा गेम उसी स्पिरिट में वापस जाए? होनी तो उसी स्पिरिट में चाहिए गेम. और मैं क्या एक्सपेक्ट करता हूँ वो जाहिर बात है मैटर ही नहीं करता, लेकिन मुझे ऐसा लगता है कि गेम वैसे ही होनी चाहिए जैसे पिछले जब से क्रिकेट स्टार्ट हुई है वैसे हो रही है. भारताचा तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवनं अभिषेक शर्मा खेळणार असल्याचं सांगितलंय. अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमधील नामिबिया विरुद्धच्या सामन्याला तो मुकला होता. आशिया कप स्पर्धेमध्ये अभिषेक शर्मानं पाकिस्तान विरोधात 3 सामने खेळले होते आणि त्यावेळी त्यानं 189च्या स्ट्राईक रेटनं 110 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज झालाय. Today in the PC of Pakistan cricket captain said that they want to have Abhishek Sharma to play the game. So can you tell us, like, is there any update on him? How is he feeling? चलो ठीक है, if he wants him to play then we'll play him tomorrow. Thank you. Done. आजच्या सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं म्हटलंय. तर भारत पाकिस्तान सामना नेहमीप्रमाणे हाय व्होल्टेज होईल असा विश्वासही क्रिकेटपटू केदार जाधव यानं व्यक्त केलाय. वो अच्छे टीम है यार, वो मारते हैं, छक्के मारते हैं बहुत. इंडिया की बल्लेबाज अभिषेक शर्मा फिट है, वो इंडिया के लिए बहुत अच्छी खबर है. हाँ, तो बहुत 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 गुड विशेस इंडिया के लिए. बुमराह, अक्षर सारे हैं, वरुण, एक एक करके, ईशान किशन, अभिषेक शर्मा, पांड्या, दुबे, सब छक्के मारते हैं. जी, बहुत उत्साह वाला मैच रहता है, बहुत हाई वोल्टेज, एक एंटरटेनिंग इवेंट है. स्पोर्टिंग इवेंट मैं बोलूँगा कि पूरे विश्व में जो टॉप 5 मेजर स्पोर्टिंग इवेंट रहेंगे उसमें डेफिनेटली इंडिया पाकिस्तान का वर्ल्ड कप वाला मैच उसमें ज़रूर शामिल होगा. तो बहुत सारी एक्सपेक्टेशंस रहती है.
खास करके इंडिया हमेशा से वर्ल्ड कप में जीतती आ रही है पाकिस्तान के खिलाफ। इंडियन टीम बहुत ही शानदार जीत हासिल करेगी पाकिस्तान के खिलाफ। इस बात का मुझे लगता है एक ही जवाब है, बाप आखिर में बाप होता है। आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2020 वर्ल्ड कपचा इतिहास काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. 2007 मध्ये बॉलआउटमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला होता. 2007 ला फायनलमध्ये भारतानं 5 धावांनी विजय मिळवला होता. 2012 ला भारतानं 8 विकेट्सनं विजय मिळवला होता. 2014 ला भारतानं 7 विकेट्सनं विजय मिळवला होता. 2016 ला भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवला होता. 2021 ला पाकिस्तानचा 10 विकेट्सनं विजय झाला होता. 2022 ला भारताचा 4 विकेट्सनं विजय झाला. 2024 ला भारताचा 6 विकेट्सनं विजय झाला. आणि आजच्या T20 हाय व्होल्टेज सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मुंबईच्या ओव्हल मैदानातल्या क्रिकेटप्रेमींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. T20 वर्ल्ड कपमध्ये आज एक महत्त्वाची मॅच ही होणार आहे, ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान. हा सामना आज रंगणार आहे, याकडे संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागून आहे. सध्या मी ओव्हल मैदानावरती आहे. याच मैदानावरती सकाळपासून जे क्रिकेट चाहते आहेत ते इकडे क्रिकेट खेळायला येतात. आपल्यासोबत काही तरुण मुलं आहेत जे क्रिकेट प्रेमी आहेत. काय वाटतं, आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे, काय वाटतं? इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये नेहमीच एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यामध्ये नेहमी आपण बट ऑब्वियस आहे की इंडियाला सपोर्ट करतो आणि ॲज युजल इंडिया जिंकेल असं आम्हाला सगळ्यांना तर वाटत आहे. आम्ही आमच्या जोशाने इंडियाला सपोर्ट करू. आपली तर गोलंदाजी एक नंबर आहे. सगळ्या बाकीच्या टीमपेक्षा आपली जबरदस्त गोलंदाजी आहे. हर्षदीप वगैरे सगळे चांगले प्लेयर आहेत. अपेक्षा तर सर्वांकडूनच असणार आहे, बट सगळ्यात जास्त आपल्याला अभिषेक शर्मा किंवा सूर्यकुमार यादव, आपला बुमराह असणार. ची मॅच आहे, काय वाटतं किती आपण टार्गेट देऊ जर पहिली बॅटिंग आली? आपलं तर 250 असणार. 250 रन तर मारू शकेल इंडिया. तुम्हाला काय वाटतं, पहिली बॅटिंग आली तर किती आपण त्यांना टार्गेट देऊ? 200+ टार्गेट इंडिया देणार. पहिली बॅटिंग आपल्यापाशी आली तर आपण 200 रन त्यांना टार्गेट देऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. हा उत्साह आहे, हा आत्मविश्वास आहे भारतीयांमध्ये. या सामन्याला सामोरं जात असताना भारत नक्कीच जिंकेल आणि 250चं टार्गेट भारत पाकिस्तानला T20 मॅचमध्ये देईल असा विश्वास या सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे. सूर्यकुमार यादवची टीम आज कोलंबोमध्ये काय धमाका करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंदनगर भागात ATS पथकानं कारवाई सुरू केली आहे. मध्यरात्रीपासून ATS पथकानं मुकुंदनगर भागामध्ये कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं मुकुंदनगरच्या विविध भागात लोकांची चौकशी सुरू आहे. चौकशी नेमकी कशाबाबत सुरू आहे याची माहिती देण्यास नकार दिला गेलाय. मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो. ATSनं कारवाई सुरू केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मदत करतायत. मध्यरात्रीपासून मुकुंदनगर भागात छापेमारी केली जाते. सुनील भोंगळ आपल्याला अधिक अपडेट देतील. सुनील, काय पार्श्वभूमी आहे या छापेमारीमध्ये? नक्कीच या संदर्भामध्ये अजून तरी अधिकृत कुठलीही माहिती मिळाली नसली तरी पहाटे 3 वाजल्यापासून ATSची एक टीम जी आहे ती अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये तपासणी करत आहेत. अनेक घरांमध्ये जाऊन चौकशी जी आहे तर ती करत आहेत. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील मुकुंदनगर म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी चौकशी करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन हे पोलीस जे आहेत तर ते तपासणी करत आहेत, अनेकांची चौकशी करत आहेत. एक प्राथमिक माहिती अशी मिळते की एक संघटना आहे, त्या संघटनेचे काहीतरी संबंध जे आहेत तर ते चुकीच्या पद्धतीनं जे आहे समोर येताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगानं ATSची टीम
ही मुकुंदनगरमध्ये जी आहे तर ती दाखल झालेली आहे. मुकुंदनगर हा अहिल्यानगर जिल्ह्यातला मुस्लिम बहुल भाग म्हणून जो आहे तर तो ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अगदी पहाटेपासूनच एटीएसची टीम दाखल झाल्यानं कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे आणि पोलिसांकडून अधिकृत अशी अजून तरी माहिती मिळालेली नाही. सुनील, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. टिपू सुलतान संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. सपकाळांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलताननं काम केल्याची मुक्ताफळं सपकाळांनी उधळली आहेत. मालेगाव महापालिकेचे उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात भिंतीवरती टिपू सुलतानचं तैलचित्र लावण्यात आल्यानं मोठा गदारोळ झाला. टिपूचं तैलचित्र हटवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर दालनातील तैलचित्र हटवण्यात आलं. मात्र सपकाळांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतलाय. सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही, भारत खपवून घेणार नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटील यांनीही आता भाष्य करणं टाळलेलं आहे. विलिनीकरणावरती मला भाष्य करावंसं वाटत नाही असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवारांच्या नेतृत्वात आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आमचा पक्ष त्या दृष्टीनं वाटचाल करेल असं जयंत पाटील म्हणाले. तर आम्ही कधीही तुमच्या मदतीला येऊ असं सुनेत्रा पवारांना त्यांनी सांगितल्याचंही ते म्हणाले. सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसमोर अडथळे किंवा प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं वक्तव्यही जयंत पाटील यांनी केलेलं आहे. राजकारणामध्ये उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही अशी अवस्था. दादांच्या निधनानंतर आकस्मिक जे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आजचा दिवस उद्या आहे का, हे नियतीला मान्य आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं पुढं काय करायचं, आमचा पक्ष आहे, पक्षाचं अस्तित्व आहे, पवारसाहेबांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समोर अमेरिका भारत कराराच्यातनं काही नवीन आव्हानं निर्माण होणार आहेत, देशाच्या आर्थिक परिस्थितीचे इश्यूज आहेत, आणखीन बरेच प्रश्न आहेत. त्यामुळं आमचा पक्ष त्या दृष्टीनं विचार करेल. पण प्रश्न विलिनीकरणाचा राहिला तर त्यावर मला आज भाष्य करायचा अधिकारी नाही आणि भाष्य करावं असंही मला वाटत नाही. सुनील तटकरे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते खोडून काढलं की अशी काही विलिनीकरणाची चर्चा झालेलीच नव्हती असं सुनील तटकरे म्हणाले. ठीक आहे, आता त्याला ज्या माणसाशी नेत्याशी आमची चर्चा झालेली तेच नसल्यामुळं अशा विधानाला उत्तर देणंही मला आवश्यक वाटत नाही. आता सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जणं त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं काही अडचण असेल
काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधी तुमच्या मदतीला येऊ. काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका. विलिनीकरणाच्या आधी देखील एकदा दोनदा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या. त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील धवललक्ष्मी कासवानं 3 महिन्यात तब्बल 2,500 किलोमीटरचा सागरी प्रवास केला. ऑलिव्ह रिडले या प्रजातीचं हे मादी कासव पालघरहून ओमानच्या समुद्रात पोहोचलंय. कासवाच्या पाठीवरती सॅटेलाइट टॅग लावल्यामुळे ही माहिती मिळाली आहे. तसंच कासवाच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला गती मिळाली आहे. या प्रवासात हे कासव समुद्रात 250 मीटर खोलीपर्यंत देखील जाऊन आलेलं आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएनं नियम कडक केलेत. वैमानिकांच्या मद्य चाचणीचं आता व्हिडिओ रेकॉर्डिंगही होणार आहे. तसंच हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएनं दिलेले आहेत. वैमानिक मद्यप्राशन चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आल्यास त्याच्यावरती आर्थिक दंड किंवा प्रसंगी निलंबनाची कारवाई होणार आहे. ड्युटीच्या किमान 12 तास वैमानिकानं मद्यप्राशन करू नये असंही डीजीसीएनं आदेशात स्पष्ट लिहिलंय. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्ष लढा देणारी संघटना बलोच लिबरेशन आर्मीनं 7 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरलंय. बीएलएनं 7 ओलीस धरलेल्या सैनिकांचा व्हिडिओ फोटो जारी केलाय. बीएलएच्या सदस्यांची मुक्तता करा तसंच पाकिस्तानी सैनिकांची सुटका होईल असं बीएलएनं म्हटलंय. बीएलएनं या ऑपरेशनला ऑपरेशन हिरोफ 2.0 असं नाव दिलंय. याआधी बीएलएनं 7 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरत अशीच मागणी केलेली होती.